दीदी मला ना ताप आलाय, डोकं पण दुखतंय आणि ना जरा सकाळी उठली तेव्हा येलोइश वाटले डोळे आणि त्यानंतर खूप जास्त वॉमिटिंग सारखं वाटतंय आणि अशक्तपणा सुद्धा आहे. 2 दिवस आधी ना मी पुराच्या पाण्यात चालली होती आणि पावसाच्या पाण्यात भिजली पण होती. त्यामुळे तर काही झालं नसेल ना? बरोबर, हे पुराच्या पाण्यामुळे झालेले लेप्टोस्पायरोसिसचे लक्षणं आहेत. पावसामध्ये डेंग्यू आणि मलेरिया ऐकलं होतं, हे लेप्टोस्पायरोसिस काय आहे? लेप्टोस्पायरोसिस हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. इन्फेक्टेड प्राण्यांच्या एस्पेशली उंदरांच्या लघवीने दूषित झालेले पाणी किंवा चिखल याच्या संपर्कात आल्याने हा आजार पसरतो. पावसाच्या किंवा पुराच्या पाण्यामधून चालणारी लोक, शेतकरी, स्वच्छता कर्मचारी, अंगावर जखम असताना सुद्धा दूषित पाण्याच्या संपर्कात येणारी लोक यांना लेप्टोस्पायरोसिसचा धोका जास्त आहे. पण दीदी, लेप्टोस्पायरोसिसचे अजून काही सिम्पटम्स असतात का? हो आहेत ना. तुला जे आहेत ते माइल्ड सिम्पटम्स आहेत. पण ज्यांना कावीळ म्हणजेच की त्वचा आणि डोळे पिवळे पडणे, श्वास घ्यायला त्रास होणे, लघवी कमी होणे, रक्तस्राव होणे, बेशुद्धी होणे हे धोक्याची लक्षणं आहेत. अशी लक्षणं दिसल्यात त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. मग लेप्टोस्पायरोसिससाठी प्रिव्हेन्शन तरी काय आहे? पुराच्या किंवा पावसाच्या पाण्यात जाणं टाळा. जर आवश्यक असेलच तर हात मोजे आणि गंबूट घालून जा. दूषित पाण्याच्या संपर्कात आलातच तर हातपाय स्वच्छ धुवा, शरीर स्वच्छ ठेवा. जखम असेल तर बँडेडने कव्हर करा आणि परिसर स्वच्छ ठेवा. उंदरांसाठी पेस्ट कंट्रोल करा. पावसाळ्याचा आनंद नक्की घ्या, पण लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःला आणि आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवा. धन्यवाद.